नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्म विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये स्थानापन्न असलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक पूजनीय भदंत बोधिपालोजी महाथेरो, तसेच उपस्थित पूजनीय भदंत अभयपुत्रजी महाथेरो, कालच श्रीलंका या बौद्ध राष्ट्राचा धम्म दौरा करून काल रात्री परत आले आणि आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी थेरो, इतर सर्व माझे सह धम्मबंधू आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या सर्वांच्या पुण्यदानाने आज आपल्या या सुंदर अशा विश्वशांती बुद्ध विहारामध्ये आज हा धम्म संस्कार संपन्न होत आहे। निमित्त सुद्धा फार विशेष आहे। अनेक वेळेस आपण या ठिकाणी जमतो, विविध धम्म कार्यक्रम होतात, पण आजचा कार्यक्रम हा विशेष आहे, कारण आज आपल्या विश्वशांती बुद्ध विहारात कठीण चिवरदान संस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांना मागील 3 महिन्यांच्या या वर्षावासाच्या कालावधीत ज्यांनी धम्मदेशनेच्या माध्यमातून धम्म शिकविण्याचा प्रयत्न केला, असे माझे धम्ममित्र पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, की ज्यांच्या मार्गदर्शनात हा वर्षावास आपण संपन्न केला, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये, त्यांची अनुपस्थिती आपल्याला जराही भासवू दिली नाही, नित्यनियमाने धम्म संस्कार संपन्न केला, असे 3 महिने येथे वास्तव्य करणारे भंते मेत्तानंद सुद्धा, आणि आपल्या सर्वांच्याच उपस्थितीने, आपल्या सर्वांच्या धम्म संस्काराने आज हा कठीण चिवरदान संस्कार संपन्न होत आहे। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो की आज जे महापुण्य आपण प्राप्त करीत आहात, हे महापुण्य आपल्या सर्वांना प्राप्त होण्यासाठी पुढील वर्षी म्हणजे आणखीन 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। म्हणजे पुढील वर्षी पुन्हा वर्षावास सुरू होईल, 3 महिन्यांपर्यंत पुन्हा वर्षावास असेल, पुन्हा धम्मदेशना असेल, ग्रंथ वाचन असेल, आणि वर्षावास झाल्यानंतर मग पुन्हा आजचा सारखा क्षण तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की दरवर्षी म्हणजे वर्षभर तर आपण पुण्यकर्म करतोच, परंतु जसं आता भंतेजी बोलल्याप्रमाणे कठीण चिवरदान करण्याचा जो मान आहे, कठीण चिवरदान करण्याचा जे महापुण्य आहे, ते महापुण्य वर्षभरातून फक्त एकदाच प्राप्त होत असते, पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही। तुम्ही जर उद्या भंतेजींना बोलवलं, त्याला पण कठीण चिवरदान म्हटले जात नाही। कठीण चिवरदानाचं विशेष महत्व आहे। त्यामुळे आजच्या दिनी ज्या ज्या उपासक उपासिकांनी हे कठीण चिवरदान देण्याचा महापुण्य प्राप्त केलं, खरंच तुम्ही फार पुण्यवान आहात। दरवर्षीच तुम्हाला हे पुण्य प्राप्त होतं। आजच्या दिनी जे जे काही पुण्य आपण सर्वांनी संपादित केलं, या सर्व पुण्यकर्माचं मी अनुमोदन करतो, आणि या पुण्यकर्माच्या बलाने
तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो अशी मंगलकामना अर्पण करतो. उपस्थितांनो, अधिक वेळपर्यंत बोलणार नाही, कारण माझ्या नंतर पण सिनियर भिक्खूंची धम्मदेशना, विशेष करून आणखीन 3 धम्मदेशना आपल्या सर्वांना ऐकायच्या आहेत. आजच्या या मंगलमय प्रसंगी केवळ बुद्ध काळातील एक प्रेरणादायी कथा तुम्हाला सांगतो, ज्या कथेचा बोध आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बुद्धकालीन एक कथा आहे की ज्या कथेमध्ये भगवान बुद्ध किती योग्य पद्धतीने एका अहंकारी अभिमानी असलेल्या एका व्यक्तीचा गर्व नष्ट करतात, अभिमान नष्ट करतात, त्याला जिंकतात. तर त्याच परिस्थितीवर आधारित ही प्रेरणादायी कथा तुम्हाला सांगतो. वैशाली सर्वांना माहित आहे, वैशाली, आम्रपालीची वैशाली. तर या वैशालीमध्ये एक सच्चक नावाचा निघंटपुत्र राहत होता. सच्चक, ज्याचं नाव सच्चक होतं. आणि हा एवढा अहंकारी होता, एवढा गर्विष्ठ होता, त्याला स्वतःच्या विद्वत्तेवरती गर्व होता, स्वतःच्या ज्ञानावर गर्व होता. तो असं म्हणायचा की माझ्यासारखा विद्वान या संपूर्ण वैशालीमध्ये नाहीये, माझ्यासारखा वादविवाद करणारा ज्ञानी व्यक्ती या संपूर्ण जम्बूद्वीपात नाही आहे, असा तो अभिमान बाळगायचा. अरे, माझ्यासोबत वादविवाद करणारा घाम सोडतो असा म्हणायचा. माणसंच काय, अरे प्राणी काय, माझ्या समोर जर कोणी एखादा अचेतन खांब जरी असेल ना, म्हणजे बघा हा खांब कसा आहे, असा खांब जरी असेल, त्या खांबाला सुद्धा घाम फुटेल. एवढे माझी वादविवाद, म्हणजे एवढे माझे ज्ञान प्रकार आहे, माझा वादविवाद एवढा मोठा आहे, असं तो म्हणायचा. चांगले चांगले सुद्धा माझ्यासमोर पाणी भरतात असं तो म्हणायचा. मग माणसाची काय गय, अरे एखादा गणाचार्य जरी असेल, एखादा संघचार्य जरी असेल, एखादा विद्वान गुरु जरी असेल, तरी सुद्धा तो माझ्या पुढे टिकू शकत नाही. अरे सम्यक संबुद्ध जरी असेल ना, सम्यक संबुद्धाला सुद्धा घाम फुटेल, सम्यक संबुद्धांचा सुद्धा थरथराट होईल असा म्हणायचा. आणि असं म्हणूनच तो त्या संपूर्ण वैशाली नगरीमध्ये फिरत होता. तेव्हा असा हा अहंकारी असलेला सच्चक नावाचा एक निघंटपुत्र, निघंटनाथ तुम्हाला माहित आहे ना, जैन धर्माचे जे गुरु असतात त्याला निघंटनाथ म्हणतात. तर त्या जैन धर्माच्याच असलेला हा निघंटनाथ त्याला सच्चक असं म्हणायचे. सच्चक यासाठी म्हणायचे की मी जे म्हणतो ना तेच खरं आहे, तेच सत्य आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही, असं म्हणून त्याला सत्य म्हणता म्हणता सच्चक नाव पडलं. तर एकदा हा सच्चक वैशालीमध्ये फिरत असताना त्याने एकदा अश्वजित भंतेजींना पाहिलं. भगवान बुद्धांचे शिष्य अश्वजित भंते अत्यंत संथ गतीने हातामध्ये भिक्षापात्र घेऊन घरोघरी भिक्षा मागित होते. तर त्या अश्वजित भंतेजींना हा पाहतो, हा सच्चक, आणि मग अश्वजित भंतेजी जवळ जातो. आणि याला सवय असते ना वादविवाद करायचं, स्वतःचा अहंकार समोर काढायचा, वादविवाद करायचा आणि दुसऱ्यांना कमी करायचं, दुसऱ्यांना कमी लेखायचं, दुसऱ्यांना हारवायचं. तर हा सच्चक अश्वजित भंतेजी जवळ जातो आणि अश्वजित भंतेजींना विचारतो की अरे श्रमणा, तुमचा गुरु कोण आहे आणि तुमच्या गुरुचा वाद कोणता आहे? तर अश्वजित भंते म्हणतात की मित्रा, सम्यक संबुद्ध हे माझे गुरु आहेत, साक्षात सम्यक संबुद्ध माझे गुरु आहेत. मग तो विचार, मग तुमच्या गुरूंचा वाद कोणता आहे, तुमच्या गुरूंचा उपदेश कोणता आहे? तर अश्वजित भंते नवीन असतात, त्यांना काय तेवढं स्पष्ट करता येत नाही. तर अश्वजित भंते म्हणतात की अरे मित्रा, माझे जे गुरु आहेत सम्यक संबुद्ध आहेत, तर त्यांचा हाच उपदेश आहे की आपलं हे जे रूप आहे ना, हे शरीर, हे रूप हे अनित्य आहे. या रूपावर होणाऱ्या ज्या वेदना आहेत, त्या वेदना सुद्धा अनित्य आहे, अनात्मा आहे. त्या वेदनेतून उत्पन्न होणारी जी संज्ञा आहे
ती संज्ञा सुद्धा अनात्मा आहे. त्यामधून उत्पन्न होणारे जे संस्कार आहे ते सुद्धा अनित्य आहे, अनात्मा आहे. आणि मग त्यामधून उत्पन्न होणारे जे विज्ञान आहे, जे चित्त आहे, ते सुद्धा अनित्य आहे, ते सुद्धा अनात्मा आहे. असा माझा गुरूंचा उपदेश आहे. तर अश्वजित भंते हा सगळा उपदेश त्यांना सांगतात. तर जे सच्चक असतात तर सच्चकांना आश्चर्य वाटते, अरे हे तर नवीनच आहे, हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान नवीनच आहे. तर तो अश्वजित भंतेजींना म्हणतो की आयुष्यमान तुमचे गुरुचं तत्वज्ञान खरंच खूप चांगलं आहे. कधीतरी तुमच्या गुरुसोबत माझा समागम होईल का? कधीतरी तुमच्या गुरुसोबत मला वादविवाद करायला मिळेल का? तर अश्वजित भंते म्हणतात, अरे मित्रा हो, खरं मिळू शकते तुम्हाला. आमचे गुरु सम्यक संबुद्ध आता वैशालीमध्ये विहार करीत आहेत. ते जे महावन कुटागार शाला आहे ना, त्या महावन कुटागार शालामध्ये आमचे गुरु सम्यक संबुद्ध विहार करीत आहे. तुम्ही महावन कुटागार शालामध्ये जा, तिथे तुम्ही त्यांच्यासोबत समागम करू शकता, वादविवाद करू शकता. याला आनंद झाला. अरे हे असं आहे का? मी आतापर्यंत अनेक गणाचार्यांना हरवलेलं आहे, अनेक संघाचार्यांना हरवलेलं आहे, अरे विद्वान लोकांना मी हरवलेलं आहे वादविवादामध्ये. आता सम्यक संबुद्धांना पण मी हरवतो. खूप दिवसाची वाट पाहत होतो की कधी सम्यक संबुद्ध येतील, कधी मला वादविवाद करायला मिळेल आणि कधी मी सम्यक संबुद्धांना हरवतो. आनंदी झाला. आता याने एकटं जायचं ना वैशालीच्या महावन कुटागार शालामध्ये? एकटा जात नाही हा, कारण जे गर्विष्ठ लोक असतात, म्हणजे लोकांना कमी लेखणारी जी लोक असतात ना, त्यांना स्वतःची स्तुती करणं लई आवडते की बघा मी किती मोठा विद्वान आहे, बघा माझा वादविवाद कसा आहे. आणि हा तसंच म्हणायचा, अरे माझ्या समोर चांगले चांगले पाणी भरतात, अरे माझ्या समोर माझा वादविवाद जर कोणी ऐकला ना तर असा हा निर्जीव खांब सुद्धा डगमगतो, या निर्जीव खांबाला सुद्धा घाम सुटतो. अरे मग सम्यक संबुद्धाची काय मजाल, सम्यक संबुद्ध काय माझ्या समोर टिकतील? तर हा गर्विष्ठ होता आणि हा स्वतःच्या स्तुती करण्यासाठी एकटा गेला नाही. भगवान बुद्धांकडे जाणे अगोदर हा वैशालीच्या लिच्छवींच्या सभेमध्ये गेला. 500 लिच्छवींची सभा होती आणि त्या लिच्छवींमध्ये जाऊन म्हणतो, अरे लिच्छवींनो, अरे ऐका लिच्छवींनो, ऐका. लिच्छवींना आश्चर्य वाटलं, अरे हा सच्चक कसं काय त्या ठिकाणी आला, याच्यासोबत जर कोणी वादविवाद करत नाही, आज कोणतं काम निघालं? तर सच्चक म्हणतो, अरे लिच्छवींनो ऐका, अरे लिच्छवींनो ऐका, चला तुम्हाला मी माझा वादविवाद दाखवतो. तुम्ही म्हणत होते ना सम्यक संबुद्धांना हरवणं सोपं नाहीये, चला सम्यक संबुद्ध महावन कुटागार शालामध्ये आहेत, चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने सम्यक संबुद्धांना हरवतो, मी कशा पद्धतीने वादविवाद करून सम्यक संबुद्धांना हरवतो. अरे एवढंच काय लिच्छवींनो, बघाच तुम्ही, ज्याप्रमाणे एक मेंढपाळ माहित आहे ना, मेंढी बकऱ्या चरवणारा, ज्याप्रमाणे एक मेंढपाळ त्या मेंढींचे केस काढतो ना, त्याप्रमाणे भगवान बुद्धांचं वादविवादाने हरवणार आहे. अरे एवढंच काय की ज्याप्रमाणे एक बाप आपल्या मस्तीखोर पोराचं कान पकडून त्याला गर गर फिरवतो की नाही, त्याप्रमाणे वादविवादाने मी सम्यक संबुद्धांना असं फिरवणार आहे. लोकांना आश्चर्य वाटलं, कारण लिच्छवी लोक हे भगवान बुद्धांचे श्रद्धावान उपासक होते. लिच्छवींना वाटलं, अरे हा एवढं काही बोलतोय, हा सच्चक खरंच हा सम्यक संबुद्धांना हरवू शकतो का? सम्यक संबुद्ध खरोखरच हरतील का? लिच्छवींना आश्चर्य वाटलं आणि मग लिच्छवी ते 500 लिच्छवींना घेऊन हा सच्चक निघंट त्या 500 लिच्छवींना घेऊन वैशालीच्या महावन कुटागार शालामध्ये जातात. आणि तिथे गेल्यानंतर त्या महावन कुटागार शालामध्ये भगवान बुद्ध असतात. भगवान बुद्धांच्या जवळ जातो हा सच्चक, अभिवादन करतो, बाजूला बसतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, आपली जर परवानगी असेल तर एक प्रश्न मी तुम्हाला विचारू का? भगवान म्हणतात, ठीक आहे विचारा, खुशाल विचारा, जे विचारायचं असेल ते खुशाल विचारा. तर तो सच्चक भगवान बुद्धांना विचारतो की भगवान, तुमचे शिष्य मला आताच भेटले, अश्वजित, आणि ते म्हणतात
की हे जे शरीर आहे, आपलं रूप, हे रूप अनात्मा आहे, अनित्य आहे. याच्यावरती होणाऱ्या ज्या वेदना आहेत, हे सुद्धा अनित्य आहे, अनात्मा आहे. त्या वेदनेमधून उत्पन्न होणारी जी संज्ञा आहे, म्हणजे ओळख, ते सुद्धा अनित्य आहे, ते सुद्धा अनात्मा आहे. त्यामधून उत्पन्न होणारे जे संस्कार आहे, ते सुद्धा अनित्य आहे, अनात्मा आहे. आणि जे विज्ञान उत्पन्न होते, म्हणजे चित्त, चेतासिक, ते सुद्धा अनित्य आहे, अनात्मा आहे. तर हे खरं आहे का भगवान? तुमचा सुद्धा उपदेश असाच आहे का? तर भगवान म्हणतात की अरे सच्चका, माझा सुद्धा उपदेश अगदी असाच आहे सच्चका. तर सच्चक म्हणतो की भगवान, हे खरं नाहीये भगवान, कारण हे रूप तर माझं आहे, हे रूप अनित्य नाहीये, हे रूप माझं आहे. याच्यावरती ज्या वेदना होतात ना, ते सुद्धा माझं आहे, म्हणजे माझी आत्मा आहे. त्याच्यामधून उत्पन्न होणारे जे संस्कार आहेत, ते सुद्धा माझं आहे, आत्मा आहे. जे विज्ञान उत्पन्न होते ना, म्हणजे चित्त, तुम्ही ज्याला चित्त म्हणता, विज्ञान म्हणता, ते चित्त नाही आहे, ते विज्ञान नाही आहे, तीच तर आत्मा आहे भगवान, तीच तर आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजे मी आहे, हे मी आहे भगवान, हे माझं आहे भगवान सर्व. तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात की अरे सच्चका, तू स्वतःला मी आणि माझं म्हणतो, स्वतःवरती अधिकार गाजवतो, हे सगळं नित्य आहे, नित्य आहे असं म्हणतो. तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे बरं. सच्चक म्हणतो भगवान विचारा प्रश्न. मग भगवान त्याला एक प्रश्न विचारतात की सच्चका, मला सांग, हा जो राजा प्रसन्नजीत आहे किंवा हा राजा अजातशत्रू आहे, या राजाने जर ठरवलं की एखाद्याला पकडायचं, त्याला तुरुंगामध्ये डांबायचं किंवा त्याला जाळून भस्म करायचं किंवा देशाच्या बाहेर त्याला परावृत्त करायचं, तर राजा असा करू शकतो का? सच्चक म्हणाला की भगवान हो, राजा असा करू शकतो ना, कारण तो राजा आहे. मग सच्चका, मला सांग, जर राजाने असं ठरवलं की सच्चकाला पकडायचं, त्याला तुरुंगामध्ये डांबायचं किंवा देशाच्या बाहेर परावृत्त करायचं किंवा त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करायचे, तर तो राजा असा करू शकतो का? तर सच्चक म्हणे अरे म्हणे हो करू शकतो म्हणे, मी किती जरी विद्वान असलो तर राजा मला पकडू शकतो, माझे तुकडे तुकडे करू शकतो, मला देशाच्या बाहेर काढू शकतो, मला तुरुंगामध्ये पण डांबू शकतो. तो म्हणतो की भगवान हो, हे तर खरं आहे भगवान. मग भगवान म्हणतात, मग सच्चका खरं खरं सांग, राजा हे सगळं करू शकतो, मग तू म्हणतो की माझं माझ्यावरती नियंत्रण आहे, हे माझं आहे, तर याचा अर्थ हे शरीर तुझं नाहीये, याच्यावरती तुझा काही अधिकार नाहीये. तो चुपच झाला. पुढं काय बोलावं हे त्याला काहीच समजत नव्हतं, एकदम शांत झाला. भगवान बुद्ध पुन्हा विचारतात की सच्चका, बोल बोल, शांत राहू नको, पुन्हा पुन्हा बोल. सच्चक दुसऱ्यांदा विचारल्यानंतर पण शांतच राहतात. भगवान बुद्ध पुन्हा विचारतात की सच्चका, मी तुला तिसऱ्यांदा पुन्हा विचारतो की बोल, तुझं अगोदरचं वचन आणि आता जी तू बोलत आहे हे वचन एकसारखं नाहीये, तुझी बोबडी ओढत आहे सच्चका, बोल. तिसऱ्यांदा विचारल्यानंतर सुद्धा तो सच्चक अगदी शांत होता. तर सम्यक संबुद्ध त्या सच्चकाला काय म्हणतात की अरे सच्चका, अरे सच्चका, सम्यक संबुद्धाने 3 वेळेस विचारल्यानंतर पण जो व्यक्ती एकही शब्द बोलत नाही, त्या व्यक्तीच्या डोक्याचे 7 तुकडे होतात. म्हणून मी तुला शेवटी विचारतो की सच्चका बोल, तुझं मत काय आहे बोल. तेव्हा तो सच्चक म्हणतो की भगवान मला क्षमा करा, भगवान मला क्षमा करा. आतापर्यंत मी स्वतःला नित्य समजत होतो, मी स्वतःला आत्मवादी समजत होतो, पण भगवान हे खरं आहे भगवान, हे जे रूप आहे ना, म्हणजे आपलं हे शरीर जे आहे, हे शरीर अनित्य आहे भगवान. या शरीरावरचे आपले जे सेन्स आहेत, जसं डोळे, नाक, जीभ, कान, त्वचा, आणि याच्यावरती होणाऱ्या ज्या वेदना आहेत, ह्या वेदना सुद्धा भगवान अनित्य आहे भगवान. त्या वेदनेमधून आपल्यामध्ये जी संज्ञा उत्पन्न होते, म्हणजे वेदनेला जाणून घेण्याची ओळख, ती संज्ञा सुद्धा अनित्य आहे भगवान.
आणि त्यामधून उत्पन्न होणारे संस्कार आणि तिथून उत्पन्न होणारे जे चित्त चेतासिक अवस्था आहे ते सुद्धा अनित्य आहे भगवान, अनात्म आहे भगवान. मला खूप चांगल्या प्रकारे समजलं भगवान. तो जेव्हा असं बोलत होता तर भगवान म्हणतात, बघ सच्च का, हे बघ अगोदरचं बोललेलं वचन आणि आता बोललेल्या वचनामध्ये एक सूत्रीपणा नाहीये. बाजूला उभे असलेले ते 500 लिच्छवी त्या सच्चकाकडे पाहतात आणि म्हणतात, अरे सच्चका, तू तर मोठा म्हणत होता की मी सम्यक संबुद्धाला हरवतो, चला सम्यक संबुद्धाला मी हरवतो. कुठं आहे तू? तर शांत झालेला आहेस, तू तर शांत झालेला आहेस. लिच्छवी एक पुढे येतो म्हणतो की अरे सच्चका, तुझी हालत बघ, तुझी हालत बघ. तू तर म्हणत होता की सम्यक संबुद्धाला घाम फुटेल, पण सम्यक संबुद्धांना तर घाम फुटला नाही, पण तुझा थरथराट होत आहे. तुझ्या मनामध्ये भीतीचं कावळ उत्पन्न झालेलं आहे. ज्याप्रमाणे हे लहान लहान मुलं एखाद्या नदीमध्ये जातात, त्या नदीमध्ये त्यांना खेकडा दिसतो, ते त्या खेकड्याला पकडतात आणि वाळूवरती येऊन सोडतात. मग तो खेकडा असं एका बाजूने चालत 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 पुन्हा नदीमध्ये जातो. ते मुलं त्याला पुन्हा पकडतात, पुन्हा बाहेर आणतात, त्याचे नांगी तोडतात. म्हणजे त्याची पाय, तुम्ही काय म्हणता, नांगी म्हणता ना, त्याचे त्या बाजूच्या नांगी तोडतात, पुन्हा त्याला वाळूवरती ठेवतात. मग ज्या बाजूची नांगी चांगली आहे त्या बाजूच्या पायाने चालत 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 पुन्हा तो पाण्यामध्ये जातो. ती मुलं पुन्हा पाण्यात उतरतात, पुन्हा त्या खेकड्याला पकडतात. ज्या पायांनी चालून तो नदीमध्ये गेला त्याचे तेही नांगी तोडतात आणि त्याला पुन्हा वाळूवरती सोडतात. मग तेव्हा त्याच्या सगळ्या नांग्या तोडल्यानंतर त्या खेकड्याची जशी परिस्थिती होते, जशी हाल होते, अगदी त्याप्रमाणे तुझे हाल झालेले आहे सच्चका. भगवान बुद्धांनी तुझ्यामध्ये असलेल्या अहंकाराची नांगी तोडून टाकली. तो जो अभिमान होता तो तोडून टाकला आणि त्यामुळे आज तू कुठेच जाऊ शकत नाही, कुठेही हलू शकत नाही. अशा प्रकारची तुझी परिस्थिती झालेली आहे सच्चका. तो सच्चक खरंच त्या ठिकाणी नम्र होतो. भगवान बुद्धांना हात जोडतो की भगवान मला क्षमा करा. भगवान बुद्धांना तो क्षमा मागतोच. नंतर लिच्छवींना पण म्हणतो की लिच्छीवांनो, मला क्षमा असावी, मला क्षमा करावी. मी आतापर्यंत समजत होतो की मीच वादविवादापटू आहे, सम्यक संबुद्धांना मीच हरवू शकतो, परंतु आज माझा खऱ्या अर्थाने हार झालेली आहे, मी हरलेलो आहे. आणि तेव्हा सम्यक संबुद्धांना पायाजवळ बसून तो सम्यक संबुद्धांना म्हणतो की भगवान मला क्षमा करावी आणि मी आजपासून माझा गर्व सोडून आजपासून मी बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जात आहे. आणि त्या क्षणी त्याच्या चित्तामध्ये बुद्धाबद्दल जी श्रद्धा उत्पन्न होते, त्या श्रद्धा भावनेतून म्हणतो की भगवान आपल्या पूज्य भिक्खू संघा समवेत उद्या आमच्याकडे भोजनाकरिता यावं. आता हा संन्याशी असतो ना, सच्चक निघंटा संन्याशी असतो. मग जेव्हा बाहेर निघतो तर त्या 500 लिच्छवींना म्हणतो की अरे लिच्छीवांनो, मी तर भगवान बुद्ध भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे, मला तुम्ही मदत करा, कारण मी एकटाच आहे. तर लिच्छवी म्हणतात, अरे सत्य का, घाबरू नको, घाबरू नको, बिलकुल घाबरू नको. जे जे तुला लागेल ना ती सगळी मदत, भोजनाची सगळी मदत आम्ही तुला करू. मग काही लिच्छवी अन्न देतात, काही लिच्छवी तांदूळ देतात, काही लिच्छवी दूध देतात, काही लिच्छवी ड्रायफ्रूट देतात. असं करून दुसऱ्या दिवशी अतिशय सुंदर असं स्वादिष्ट भोजनदान हा सच्चक देतो. आणि भोजनदान झाल्यानंतर भगवान बुद्ध पुन्हा उपदेश करतात, त्या पंचस्कंधाचा तो पुन्हा उपदेश ग्रहण करतो. आणि अशा पद्धतीने हा गर्विष्ठ असलेला सच्चक, हा अभिमानी असलेला सच्चक बघा भगवान बुद्धांना शरण जातो. सच्चकाची ही कथा त्रिपिटकामध्ये आलेली आहे. खूप प्रेरणादायी कथा आहे. ज्या वेळेस त्रिपिटक लिहिल्या गेलं आणि त्रिपिटकामध्ये जेव्हा सच्चकाची कथा लिहिल्या गेली तर या कथेवरूनच भगवान बुद्धाच्या या विजयाची गाथा सुद्धा लिहिल्या गेली. सच्चं विहाय मति सच्चक वादकेतु वादाभिरोपित मनं अति अंधभूतं पय्यापदीप जलितो जितवा मुनिंदो
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. आहे ना जयमंगल अठ्ठगाथेमध्ये ही सच्चकाची कथा आहे. ही जी जयमंगल अठ्ठगाथा आहे या गाथेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील 8 प्रसंगांचं वर्णन केलेलं आहे. आणि या 8ही प्रसंगांमध्ये त्या असामाजिक तत्वांवर किंवा त्या मारसेनेवर भगवान बुद्धांनी आपल्या विविध बलाने कशा पद्धतीने विजय प्राप्त केला त्या विजयाच्या, त्या धम्म विजयाच्या या कथा आहेत. फक्त लग्नामध्ये म्हणण्याचा मंत्र नाहीये बांधवांनो. याचा अर्थ, याच्या कथा तुम्ही वाचा. त्यापैकी ही सच्चकाची कथा आहे. सच्चंग विहाय मती सच्चक वादकेतू. सच्चंग म्हणजे सच्चंग म्हणजे सत्य, विहाय म्हणजे सोडून. सच्चंग विहाय सत्याला सोडून. सच्चंग विहाय मती सच्चक वादकेतू. मती सच्चक म्हणजे मती म्हणजे विचार करणारा. कोण? हा सच्चक, निघंटपुत्र सच्चक. कसा होता? वादकेतू, वादविवाद करणारा. जो भेटेल त्याला वादविवाद करून हरवणारा असा हा होता वादकेतू. वादा भिरोपित मनन, वादविवाद करून अभिरोपित करणारा. वादा भिरोपित मनन, आपल्याच वादाला दुसऱ्यांवरती थोपवणारा, आपल्याच वादाला दुसऱ्यांवरती अभिरोपित करणारा. वादा भिरोपित मनन अति अंधभूतं, अति अंधभूतं, अतिशय अंधकारामध्ये अति अंधभूतं म्हणजे गर्वामुळे हा अंधभूत झाला होता. गर्विष्ठ भावनेमुळे, अभिमानामुळे हा अंधभूतं झाला होता. असा वादकेतू अति अंधभूतं. अशा गर्विष्ठ सच्चकाला, अशा वाद विवादामध्ये अभिमान बाळगणाऱ्या या सच्चकाला भगवान बुद्धांनी जिंकलं. कसं जिंकलं? पय्याप दीप जलितो जितवा मुनिंदो. प्रज्ञेचा प्रदीप प्रज्वलित करून त्या सच्चकामध्ये पय्याप, प्रज्ञेचा पय्याप दीप जलितो. त्या सच्चकाच्या मनात प्रज्ञेचा प्रदीप प्रज्वलित करून त्याला भगवान बुद्धांनी पय्याप दीप जलितो जितवा मुनिंदो, विधीपूर्वक त्याला जिंकलं. आणि अशा पद्धतीने तंग तेजसा भवतु ते जय मंगलानी. याच पय्या बलाने, याच प्रज्ञा बलाने, तंग तेजसा या तेजाने, तंग तेजसा भवतु ते जय मंगलानी. तुम्हा सर्वांचं जय मंगल कल्याणो. अशा प्रकारची ही गाथा जयमंगल अठ्ठगाथेमध्ये आहे. आम्ही मयूर पार्क मध्ये वर्षावास केला तर सरांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षावासामध्ये आम्ही अरहंग पासून जे आपण आपला संस्कार सुरू करतो तर पूर्ण शेवटपर्यंत जे जे काही पाली शब्द आहेत त्या पाली शब्दांचा शब्दशः अर्थ, त्याचा भावार्थ, त्याच्या मागे असलेल्या कथा किंवा मतितार्थ हे सगळं काही आम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने उपासक आणि उपासिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे आपण बुद्धवंदना म्हणतो, बुद्धांचे 9 गुण त्यामध्ये आहेत. धम्मवंदना म्हणतो, धम्माचे 6 गुण त्यामध्ये आहेत. संघ गुण वंदना, ज्यामध्ये संघाचे 9 गुण आहेत. अशा सगळ्या गुणांचं वर्णन या वर्षावासामध्ये आम्ही केलंय. म्हणून वेळ कमी पुरला, वेळ पूर्ण मिळाला नाही आम्हाला. फक्त धम्म वंदनेपर्यंतच आम्ही पूर्ण करू शकलो. अजूनही संघ वंदनेतील म्हणजे संघाच्या 9 गुणांचं वर्णन करायला वर्षावास संपून गेला. तर आम्ही विचार केला जेव्हा जेव्हा रविवारी आपले धम्म संडे स्कूल असतात किंवा रविवारची आपली वंदना असते त्या वेळेस आपण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण संघाच्या गुणांचंही वर्णन करूया. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही याच वर्षावासामध्ये ही जयमंगल अठ्ठगाथा सुद्धा स्पष्ट केली. म्हणजे या जयमंगल अठ्ठगाथेमधील ज्या 8 गाथा आपण म्हणतो, ज्या 8 गाथेतील कथा आणि त्या कथेमध्ये म्हणजे त्या घटनेमध्ये भगवान बुद्धांनी आपल्या विविध बलाने त्या असामाजिक तत्वांना, त्या मारसेनेला कशा पद्धतीने जिंकलं त्याच्या सगळ्या कथा जयमंगल अठ्ठगाथेच्या माध्यमातून या वर्षावासामध्ये आम्ही सांगितलेला आहे. तर आमचाही वर्षावासाचा समारोपीय कार्यक्रम आम्ही 12 तारखेला आयोजित केलेला आहे. तसं सर्वांना हे पूर्वसूचना मिळालेलीच आहे. तेव्हा पुनश्च एकदा
मी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो। आपल्या सर्वांना आजचं जे काही महापुण्य, हे कठीण चिवरदानाचं जे महापुण्य प्राप्त झालं, अशा प्रकारचं पुण्य, महापुण्य, कुशल कर्माची संधी आपल्या सर्वांना पुन्हा 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 प्राप्त व्हावी आणि या कुशल कर्मानेच आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण व्हावं, अशी मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो। अधिक न बोलता पुनश्च एकदा भिक्खू संघास त्रिवार पंचांग प्रणाम करून या ठिकाणी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल।